नमस्कार. आज आपण ताकाची कढी करणार आहोत. त्यासाठी मी इथे थोडे ताक घेतले आहे. त्यामध्ये 2 चमचे बेसन टाकले आहे. इथे मी हॉर्लिक्सचे टोटल कर्ड घेतले आहे. हे कर्ड खूप छान आहे चवीला. मी ह्याच्यात हळद टाकली आहे. मी दही फेटून घेतले आहे. खूप बेसनच्या गुठळ्या नाही पडल्या पाहिजे. इथे मी तूप घेतले आहे. फ्रेश शेंग पावडर घेतली आहे, थोडी टाकली आहे तुपामध्ये फोडणीला. कमी गॅसवर आहे. मोहरी टाकली आहे, जिरे टाकले आहे, टाकला आहे, कढीपत्ता आणि मिरची टाकली आहे, फेटलेलं दही टाकलं आहे. आता ह्यात मीठ टाकणार आहे. ताकाची कढी खूप सुंदर दिसत आहे आणि खूप चांगली उकळी घेत आहे. एक उकळी झाली की आपली कढी तयार होणार आहे. आपण जास्त उकळ्या घेतल्या तर खूप सुंदर कढी तयार होते आणि ती चवीला पण खूप चविष्ट लागते. पण ह्यात गूळ पण टाकू शकतो व गुळाची पावडर पण टाकू शकतो. यात मी गूळ पावडर टाकणार आहे. तुम्ही गुळाची पावडर किंवा गुळाचा खडाही टाकू शकता. आपली कढी चांगली उकळली आहे. गरमागरम वाफा सुटल्या आहेत. ताकाची कढी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आंबट दही मिक्सरमध्ये फिरवून त्याचं ताक करावं लागतं. आई खूप सुंदर कढी बनवते. मला माझ्या आईची कढी खूप आवडते, म्हणून ही रेसिपी मी आज ट्राय केली आहे. आपली कढी तयार आहे. खूप चांगली उकळी आली आहे हिला आणि रंगही सुंदर दिसत आहे. माझी कढी पिण्यासाठी तयार आहे. जास्त ढवळल्याने कढी ही खूप घट्ट होते आणि घट्ट कढी प्यायला खूप चांगली लागते. थंडीच्या मोसमात तुम्ही ही घट्ट कढी पिऊ शकता.